मित्रांनो, आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ते प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की दररोज त्यातून नवीन धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. आणि आज जी माहिती समोर आली आहे ती ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या संपूर्ण प्रकरणात आता एक नवीन नाव समोर आलं आहे आणि ते नाव आहे प्रतिभा चाकणकर. होय, रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य आता या तपासाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. आज सकाळी साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एक महिला चौकशीसाठी दाखल झाली आणि ती म्हणजे प्रतिभा चाकणकर. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या तपासात ज्या आर्थिक व्यवहारांची चर्चा सुरू होती त्यामध्ये तिचं नाव समोर आल्यामुळे पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं आणि आज ती स्वतः पोलिसांसमोर हजर झाली आहे. पण प्रश्न असा आहे की अखेर प्रतिभा चाकणकर यांचं नाव या प्रकरणात आलं तरी कसं, आणि या सगळ्या कथेत तिचा नेमका रोल काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अनेक लोकांसाठी अशोक खरात नावाचा माणूस एक तथाकथी गुरुवर एकामागून एक गंभीर आरोप होऊ लागले. काही महिलांनी पुढे येऊन सांगितलं की त्यांच्यासोबत गैरवर्तन झालं, काहींनी आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आणि काही प्रकरणांमध्ये तर कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारांची चर्चा सुरू झाली. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असताना पोलिसांना एक वेगळीच गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे अनेक बँक खात्यांमधून फिरणारे संशयास्पद पैसे. सुरुवातीला ही संख्या कमी वाटत होती, पण तपास जसजसा पुढे गेला तसं पोलिसांना कळलं की तब्बल 100हून अधिक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. या खात्यांपैकी काही खाती राहता शिर्डी परिसरातील एका पतसंस्थेत होती, तर काही सिन्नर भागातील दुसऱ्या पतसंस्थेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अनेक खात्यांचा मोबाईल नंबर एकाच व्यक्तीशी जोडलेला असल्याचं पोलिसांना आढळलं. तो नंबर होता अशोक खरातचा. म्हणजेच अनेक वेगवेगळ्या लोकांच्या नावावर खाती उघडली गेली होती. पण त्यामागे सूत्र हलवणारा माणूस एकच होता असा संशय निर्माण झाला. याच तपासात एक नाव समोर आलं, प्रतिभा चाकणकर. पोलिसांना समजलं की काही खात्यांमध्ये तिच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरही खाती असल्याचं दिसून आलं आणि या खात्यांमधून लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले होते. त्यामुळेच पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं. पण इथून पुढे कथा आणखी गुंतागुंतीची होते. कारण अनेकांना प्रश्न पडतो आहे की प्रतिभा चाकणकर खरंच या सगळ्या गोष्टीत सहभागी होती का, की तिच्या नावाचा वापर कोणीतरी दुसऱ्याने केला. काही लोक असंही म्हणत आहेत की अनेक अनुयायांकडून कागदपत्रे गोळा करून त्यांचा वापर करून खाती उघडली गेली असावीत आणि त्या लोकांना स्वतःलाही याची कल्पना नसेल. जर असं असेल तर हा प्रकार आणखी गंभीर ठरतो. कारण मग प्रश्न निर्माण होतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार कोण करत होतं आणि का करत होतं. पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की काही खात्यांमध्ये एकाच नावाची 2-2 खाती होती. म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी खाते उघडून त्यातून पैसे फिरवले जात होते का, असा संशय व्यक्त केला जात आहे. आणि या सर्व व्यवहारांचा एकत्रित आकडा पाहिला तर तो थेट कोट्यावधी रुपयांपर्यंत जातो. त्यामुळेच या प्रकरणाकडे आता केवळ स्थानिक पोलीस नव्हे तर मोठ्या तपास यंत्रणाही लक्ष ठेवून आहेत. कारण जर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमधून फिरवले गेले असतील तर त्यामागे एखादं मोठं आर्थिक जाळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच कारणामुळे आजची प्रतिभा चाकणकर यांची चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण तिच्या जबाबातून अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तिची खरात अशी ओळख कशी झाली, त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले का, झाले असतील तर ते कशासाठी, आणि तिच्या नावावर उघडलेल्या खात्यांबद्दल तिला माहिती होती का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासात शोधली जात आहेत. पण मित्रांनो, खरी गोष्ट अजून पुढे आहे. कारण या प्रकरणात अजून काही अशी माहिती आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि त्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. या संपूर्ण प्रकरणाकडे बारकाईने पाहिलं तर अनेक गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या दिसतात.
आणि त्या जोडणीमुळेच तपास अधिक गंभीर होत चालला आहे. कारण पोलिसांच्या हातात आता काही अशी माहिती आली आहे जी या कथेला आणखी खोलवर घेऊन जाते. तपासात असं समोर आलं की काही खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाले आणि ते लगेच इतर खात्यांमध्ये ट्रान्सफरही झाले. म्हणजेच पैसे एका ठिकाणी थांबत नव्हते तर सतत फिरत होते. ही पद्धत साधारणपणे आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी वापरली जाते असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तपास यंत्रणांना संशय आहे की या खात्यांचा वापर एखाद्या मोठ्या आर्थिक जाळ्यासाठी झाला असू शकतो. काही तपास अधिकाऱ्यांच्या मते या व्यवहारांचा संबंध हवाला नेटवर्कशी असू शकतो का याचीही चौकशी सुरू आहे. कारण जर एका व्यक्तीच्या संपर्कातून इतकी खाती चालवली जात असतील तर त्यामागे एखादं संघटित जाळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टीत प्रतिभा चाकणकर यांची भूमिका काय आहे? त्या फक्त नावापुरत्या खात्यांच्या धारक होत्या का की त्यांना या व्यवहारांची पूर्ण माहिती होती? याचं उत्तर मिळवण्यासाठीच आज त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी दरम्यान पोलीस त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, त्यांची अशोक खरातशी ओळख कशी झाली? त्याला किती वर्षांपासून ओळखतात? त्यांनी कधी त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार केले का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नावावर असलेल्या खात्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले याची त्यांना माहिती होती का? जर त्यांना माहिती नव्हती तर मग त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून खाती उघडली कशी गेली? हे प्रश्न सध्या तपासाचा केंद्रबिंदू बनले आहेत. या प्रकरणात अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे रुपाली चाकणकर यांचं नाव. कारण अनेकांनी असा आरोप केला आहे की काही लोकांची ओळख खरातशी करून देण्यात त्यांची भूमिका होती. मात्र त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की ते फक्त धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानं त्याला भेटत होते आणि त्याच्या इतर कोणत्याही गोष्टींबद्दल त्यांना माहिती नव्हती. तरीही तपास यंत्रणा या सर्व बाबींची पडताळणी करत आहेत. कारण आर्थिक व्यवहारांचा तपास करताना प्रत्येक शक्यता तपासली जाते आणि जेव्हा कोट्यावधी रुपयांचा प्रश्न असतो तेव्हा एकही धागा दुर्लक्षित केला जात नाही. दरम्यान या प्रकरणात महिलांच्या तक्रारींचाही तपास सुरू आहे. अनेक महिलांनी पुढे येऊन गंभीर आरोप केले आहेत. काहींचं म्हणणं आहे की त्यांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. काहींनी सांगितलं की त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आलं. तर काहींनी असा आरोप केला की त्यांना काही पदार्थ देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या तक्रारींची चौकशी स्वतंत्रपणे केली जात आहे. सरकारनं यासाठी हेल्पलाईनही सुरू केली होती आणि त्या हेल्पलाईनवर शेकडो महिलांनी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतील तर त्यामागे काहीतरी गंभीर घडलेलं असण्याची शक्यता तपास यंत्रणा नाकारत नाहीत. दुसरीकडे आर्थिक तपासही तितक्याच वेगाने सुरू आहे. कारण या पैशांचा स्रोत काय आहे हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पैसे कुठून आले, कोणाकडून आले आणि कुठे गेले? जर हे पैसे खरोखरच बेकायदेशीर मार्गाने फिरवले गेले असतील तर त्यामागे अजून किती लोक सहभागी आहेत हा प्रश्नही आता समोर येतो आहे. आणि याच कारणामुळे या प्रकरणात अनेक वेगवेगळ्या यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. स्थानिक पोलीस, विशेष तपास पथक आणि आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवणाऱ्या केंद्रीय यंत्रणाही या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पण मित्रांनो, अजून एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे आणि तो म्हणजे या सगळ्या पैशांचं अंतिम गंतव्य काय होतं? हे पैसे कुठे जमा होत होते, कोणाच्या हातात जात होते आणि या सर्व गोष्टींच्या मागे नेमकं कोण होतं? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण तपास जसजसा पुढे जात आहे तसतसं या प्रकरणाचं चित्र अधिक स्पष्ट होत आहे आणि कदाचित पुढील काही दिवसात अशा काही गोष्टी समोर येऊ शकतात ज्या संपूर्ण राज्याला हादरवून टाकतील. धन्यवाद.